असं बघून आनंद व्हावा की दुःख हेच कळत नाहीये मला. पण तू आज आमच्या समोर आहेस हेच खूप आहे आमच्यासाठी. मी तुम्हाला काय सांगू, मला किती बरं वाटतंय तुम्हाला भेटून. इतकी वर्ष मी ह्याच विचारत होते, तुम्ही कुठे असाल, कशा असाल. फक्त तुमचा विचार केलाय मी. मला तुझ्याबद्दल काहीच आठवत नाही ग. काहीच नाही आठवत आहे मला. मला मला नाही माहिती हे का होतंय, कसं होतंय, पण मला नाही आठवत काही. पण आज तुझ्या स्पर्शाने मला जाणवतंय तू आई आहेस माझी. पण राधा, तू का जिवंत नाहीयेस? तुझा मृत्यू इतक्या लवकर कसा झाला? आई, आपल्या सगळ्यांचा गुन्हेगार एकच आहे, ती मंजिरी. तिने तुला मारलं, तुझा आत्मा कवडीत कैद केला. तुला मारल्यानंतर मंजिरी ताईला घेऊन अनाथ आश्रमात गेली. तिचा भूतकाळ पुसून टाकला तिने. आई, ताईला या अगोदरच काहीच आठवत नाहीये. ताई मोठी झाल्यानंतर मंजिरी तिला या घरात घेऊन आली. तिचं लग्न दादासाहेबांच्या मुलाशी म्हणजेच अथर्वशी लावून दिलं. या दोघांना गोड मुलगी झाली, वेदा. आई, मला वाटत होतं की मंजिरी ताईचा आधार आहे, पण हळूहळू आम्हाला कळलं की मंजिरी ताईचा फक्त उपयोग करून घेते. वेदाचा जन्म झाल्यानंतर मंजिरीने ताईचा बळी दिला ग. ताईचा आत्मा कैद करून ठेवला. आणि आई, इतकंच नाही, मग तिने वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. तिला संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तेव्हापासून मला ताई आत्म्याच्या रूपात दिसते. वेदाला वाचवण्यासाठी ताई मला या घरात घेऊन आली. आई, या घरात आल्यानंतर माझं लग्न वेदाच्या बाबांशी म्हणजेच अथर्वांशी अपघाताने झालं. आमची इच्छा नसताना हे लग्न झालं, पण वेदाचा जीव वाचवणं मला जास्त महत्वाचं वाटलं आई, म्हणून मी हा निर्णय घेतला. आजपर्यंत वेदाला आणि या घराला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आई, हे सगळं काय आहे हे मलाही माहिती नव्हतं आधी. मलाही काहीच कळत नव्हतं. पण मग एक दिवशी बाबा इथे आले आणि त्यांनी सगळं सांगितलं. तुझ्या या अभागी बापाला फसवलं बाळा. या तुझ्या आई साहेबांनी. तुमचे बाबा ते कुठे आहेत, कसे आहेत ते? तू गेल्यापासून बाबा स्मशानातच राहतात. स्मशानात राहून
त्यांनी अघोरी विद्या शिकली, मंजिरीचे सगळे डाव उलटून लावले. आई तुला माहितीये, अंबिका ताईच माझी राधा ताई आहे हे बाबांनी शोधून काढलं. त्यानंतर बाबा या घरात आले. त्यांनी सगळ्यांना गुरवांची कहाणी सांगितली, मंजिरीने काय काय केलंय ते सगळं सांगितलं. पण आई त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यांना खोटं ठरवून या घरातून हाकलून लावला ग. पण माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. माझे बाबा कधीच खोटं बोलू शकत नाही, कधीच नाही. आई पण ही मंजिरी हे सगळं का करतेय ना हे कळतच नाही अगं. तुला माहितीये तिचं ना एक असं वेगळंच मायावी विश्व आहे. ती सतत तिकडे जात असते, शक्ती मिळवत असते. मंजिरी, तू हे काय करून ठेवलायस? तुला कल्पना आहे का किती मोठी चूक झाली आहे? इतकी वर्ष आपण जे कष्ट केले, आपलं वर्चस्व तयार केलं, ते सगळं एका क्षणात उद्ध्वस्त केलंयस तू. सगळे कष्ट, सगळ्या साधना संपलं सगळं. मार्जरी, मी खरंच सांगते, मी काहीच केलं नाहीये. तुझ्या निष्काळजीपणामुळे हे सगळं झालंय. तुझ्या पोकळ आत्मविश्वासामुळे झालंय. मला कोणीच काही करू शकत नाही, माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही असं म्हणायचीस ना तू? मार्जरी, मी खरंच सांगते, मला कसलाच संकेत मिळाला नाही. आणि मला कळते की तुझ्याही कसं लक्षात आलं नाही. तुला कसलाच संकेत मिळाला नाही का? आता तुला यात माझी चूक दिसते? नाही मार्जरी, मी तुला दोष देत नाहीये. फक्त आता आपण काय करायचंय ते मला. मार्जरी, हे काय होतंय माझ्यासोबत? मला हे म्हातारपण नकोय.